महाराजांच्या शिकवणीचा केंद्रबिंदू होता अहंकार नष्ट करणं. ते नेहमी म्हणायचे की आध्यात्मिक मार्गावरचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे आपला अहंकार. आणि हे त्यांनी फक्त सांगितलं नाही, तर स्वतः जगून दाखवलं. त्यांची प्रत्येक कृती नम्रतेचं प्रतीक होते. मग देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता? तर त्यांनी एक सरळ सोपा पण चौफेर मार्ग दाखवला. निस्वार्थपणे काम करा म्हणजेच कर्मयोग. मनापासून भक्ती करा म्हणजे भक्तियोग. नेहमी खरं बोला आणि धर्माने वागा. आणि सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच ज्ञानयोग. हा खरं तर एक संपूर्ण जीवन जगण्याचाच मार्ग होता. महाराजांनी 1910 साली महासमाधी घेतली. शरीर जरी गेलं तरी त्यांची शिकवण, त्यांचा प्रभाव आजही तितकाच जिवंत आहे. 100 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय, पण हा वारसा आजही कसा टिकून आहे हे पाहणं खूप विलक्षण आहे. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या भक्तांना एक खूप मोठं वचन दिलं. ते म्हणाले, मी गेलो असे मानू नका, मी येथेच आहे. आणि हेच शब्द, हेच वचन आजही त्यांच्या भक्तांच्या विश्वासाचा भक्कम पाया आहे. चला एकदा त्यांच्या प्रवासावर नजर टाकूया. 1878 साली ते शेगावात प्रकट झाले. 1910 मध्ये त्यांनी महासमाधी घेतली. आणि आज शेगावमधलं त्यांचं मंदिर लाखो लोकांसाठी एक जिवंत श्रद्धा आणि शक्तीचं केंद्र बनलं आहे. त्यांच्या प्रभावाची ताकद किती आहे याचा अंदाज या एका आकड्यावरून येईल. दरवर्षी 5 लाखांपेक्षा जास्त लोक, 5 लाखांपेक्षा जास्त लोक आशीर्वाद घेण्यासाठी, मनःशांती मिळवण्यासाठी शेगावला येतात. केवढा मोठा आकडा आहे हा.